लाईफमध्ये कन्फ्युजन आहे का कन्फ्युजनमध्ये लाईफ आहे राव तेच कळत. किचनमध्ये चालली आहे मी, तुम्हाला सांगते मी काय बनवणार आहे. ओके चला भेटू आपण किचनमध्ये. मी टेलिपोर्ट करते स्वतःला. ओके 3, 2, 1. मी स्वतःला टेलिपोर्ट करायचं विसरले ॲज युजल. आणि त्याच्यानंतर मी बटाटो घेतला, सुरी घेतली. खून नाही करायचा ह्याच्याने, बटाटो कापायचा आहे. बटाटो कापला आणि खूप वेळ लागला होता मला कापत बसायला. बटाटो मला कापता येत नाही ना म्हणून. त्याच्यानंतर भाई हुसळ यार की कुकिंग इज थेरपी. मी एक पदार्थ करता करता नाके 9 येतात आणि वरून मी 20 वेळा तर हातच वॉश करत असते. काय चालू आहे, असं थोडी असतं. आणि जे वरूनच चटका बसतो सुरीने कापतं आपल्याला ते तर वेगळंच असतं. आणि थेरपी कशी काय मिळते राव, मला तर फक्त दुःखच मिळलं जेव्हा पण मी स्वयंपाकघरात जाते माझ्या. आणि मी खूप कन्फ्यूज आहे इथं मी काय करते माझ्या आयुष्यासोबत ह्याच्यावर विचार करता करता खूप कन्फ्यूज झाले. आणि तेल घेतलं. कॉन्सन्ट्रेशन करा गाईज. पहिली गोष्ट तर मास्टर शेफ होणार आहे मी, पण त्याच्या आधी आपण हँडवॉश करूया कारण हायजीन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जसं माहिती. त्याच्यानंतर मी पाणी काढलं त्या बटाटो बदलं आणि मग नंतर जिरं टाकलं. नंतर मला कळलं अरे देवा तेल तापलंच नाही आपलं, आपण होणार आहे आणि मास्टर शेफ. वाव. सो मी ठरवलं तेल तापस्तवर आपण मसाले गोळा करूया. त्याच्यानंतर मी मसाले गोळा करत बसले. लाल तिखट, चाट मसाला, कारण आय एम चाट मसाला लवर गाईज. बटाटा बघा माझा कसला भारी दिसतोय. त्याच्यानंतर मी मसाले टाकले, हळद टाकली. मी का हळद टाकली मलाच नाही माहिती तरी टाकली. मग तिखट टाकलं, मला काही कळत पण नव्हतं किती टाकायचं तरी मी टाकलं. त्याच्यानंतर चाट मसाला टाकला ॲज यू नो की आय एम चाट मसाला लवर. अजून टाकला. वाव. मग मीठ टाकलं. मला अंदाज तो येत नव्हतं की किती टाकायचं पण तरी सुद्धा टाकून दिले. जाऊ दे मलाच खायचंय तसं पण. त्याच्यानंतर बटाटा रेडी झाला आणि एक कांड केलं मी की तेल खूप जास्त टाकलं. वाव.